लूककृष वर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याचे 38 ते 42 वचन वाचूया. आमचा नेहमीचा शास्त्र भाग आहे. आम्ही बऱ्याच वेळेस हा वाचलेला आहे. मी परत परत वाचत नाही. त्याच्यातले काही वचन आहेत ते आपण घेऊया. लूककृष वर्तमान याचा 10वा अध्याय आणि 38 ते 42 वचन. देवाने मानवाला निर्माण केलं होतं त्यावेळेस त्याने त्याच्या स्वतःच्या घरामध्ये म्हणजे एदेन बागेमध्ये आदाम हवाला ठेवली. पण ज्या वेळेस त्यांनी पाप केलं, पाप केल्यानंतर देवाची आज्ञा मोडल्यानंतर देवाने त्यांना त्या एदेन बागेमधून स्वतःच्या घरातून त्यांना बाहेर काढलं आणि मग ते पृथ्वीवर आले आणि ते आपल्या कल्पनेप्रमाणे मनुष्य घर बांधू लागला आणि त्या घरामध्ये तो राबला. देवाने ही जी कुटुंब व्यवस्था आहे ही एदेन बागेमध्येच स्थापन केली. पण आज दुर्दैव आहे की देवाने जशी त्याची इच्छा आहे, जसं त्याने ते कुटुंब स्थापन केलं तसं आज कुटुंब नाही, तसं आज गृह किंवा घर नाही. आज देवाची जी इच्छा आहे गृहाबद्दल, घराबद्दल, ख्रिस्ती कुटुंबाबद्दल ती वेगळी आहे. आणि देव कुटुंबाकडे खूप एक वेगळ्या दृष्टिकोनातून तो बघत असतो. त्याची कुटुंबाकडून त्याची खूप अपेक्षा असते. आणि आज आपण बघूया की ख्रिस्ती कुटुंबाचे जे लक्षण आहेत किंवा त्याचे जे गुण आहेत ते कसे आहेत. ख्रिस्ती घराचं सौंदर्य जे आहे ते कशामध्ये आहे. आम्हा प्रत्येकाला वाटतं की आमचं जे गृह आहे, आमचं जे घर आहे ते सुंदर आहे असावं. पण देवाच्या दृष्टीने ते सुंदर कसं असावं हे आम्ही आज बघूया. आणि काही लक्षण ख्रिस्ती गृहाचे, कुटुंबाचे आम्ही या ठिकाणी बघू. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस पृथ्वीवर होता तर त्यावेळेस तो एका घरामध्ये वारंवार जायचा, नेहमी जायचा, आवर्जून जायचा. आणि त्याचं ते जे घर आहे ते पसंतीचं असं घर होतं. आणि ते घर म्हणजे बेथानी मधलं मार्था, लाजारस आणि मरिया यांचं यांचं घर हे त्याला पसंतीस उतरलेलं असं घर व्हायचं. आणि ज्या ज्या वेळेस तो त्या घरामध्ये जायचा त्यावेळेस त्याला आनंद व्हायचा आणि वेळात वेळ काढून तो त्या घरामध्ये जात असे आणि त्या ठिकाणी विश्रांती करत असे. आज आमचं पण जे ख्रिस्ती गृह आहे, जे घर आहे, हे देवाच्या पसंतीस उतरलेलं आहे का? देवाला त्या घरामधून आनंद प्राप्त होतो. जर आपण बघूया की ख्रिस्ती गृहाचे काय काय लक्षण आहे, तर त्याच्यातलं जे पहिलं लक्षण आहे ते म्हणजे ख्रिस्ती गृहामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा स्वागर्ता असा पाहुणा असतो. म्हणजे त्या घरामध्ये त्याचं स्वागत होतं. त्यावेळेस आम्ही 38व्या वचनाकडे येतो. लूक वर्तमान 10वा अध्याय आणि त्याचं 38 वचन. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला, तेव्हा मार्ता नावाच्या एका स्त्रीने त्याच्या आपल्या घरी स्वागत केलं. बघा या ठिकाणी हा जो लेख आहे हा लेखक त्या ठिकाणी आवर्जून या स्वागत या शब्दाचा उल्लेख करतो. याचा अर्थ मार्था, मरिया यांनी, या कुटुंबियाने प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वागत एक वेगळ्या प्रकारे ते करत असतात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त वारंवार त्या घरामध्ये जात असतात. आज आमचं घर प्रभू येशूचं स्वागत करणारं आहे का? प्रभूला आज असं घर हवं आहे की ते त्याचं स्वागत करणारं असलं पाहिजे. आणि जे घर त्याचं स्वागत करतं त्या कुटुंबातले जे लोक आहेत ते लोक त्याच्यासाठी श्रम करणारे असतात. त्या घरातले लोक त्याच्यासाठी जगणारे असतात. ज्यावेळेस आम्ही गलती करायचं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये येतो, तर त्यामध्ये पौल असं म्हणतो, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. ख्रिस्ती कुटुंबातले जे सदस्य आहेत ते ख्रिस्तासाठी जगत असतात. करायचं पत्र 1ला अध्याय आणि 39व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, याकरिता त्याची शक्ती माझ्या ठाई जोराने कार्य चालवित आहे, तिच्या मानाने मी झटून श्रम करीत. ख्रिस्ती गृहातले जे सदस्य आहेत त्याच्यासाठी श्रम करणारे असतात, त्याच्यासाठी ते जगणारे असतात. आणि असं घर प्रभूसाठी पसंतीस उतरलेलं असतं आणि अशा घरामध्ये तो वारंवार भेटी देतो. दुसरं लक्षण किंवा गुण आम्ही या ठिकाणी
ख्रिस्ती गृहाचं बघूया. ते म्हणजे ख्रिस्ती गृहामध्ये प्रभूला मुख्य स्थान दिलं. ज्यावेळेस आम्ही 39व्या वचनामध्ये येतो, तर त्या 39व्या वचनामध्ये असं दिलं, तिला मरिया नावाची एक बहीण होती, ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत होती. या ठिकाणी प्रभूला त्यांनी प्रथम स्थान दिलेले आहे. कलस्यकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि 18व्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही येतो, तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, अशासाठी की त्याला सर्वांमध्ये त्याला प्रथम स्थान, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या घरामध्ये प्रथम स्थान असलं पाहिजे. जे ख्रिस्ती गृह आहे, ते गृह, ते घर प्रभूला आपल्या घरामध्ये प्रथम स्थान देत. आणि मग जर घरामध्ये आम्ही त्याला प्रथम स्थान देतो, तर आमच्या घरातल्या सर्व गोष्टीवर त्याचं नियंत्रण असतं. आमचा टीव्ही, आमचा मोबाईल, आमचा लॅपटॉप, आमच्या घरातल्या ज्या काही इतर सर्व वस्तू आहे, त्याच्यावर प्रभूचं नियंत्रण असतं. आणि ज्यावेळेस त्याचं नियंत्रण असतं, त्यावेळेस अनुचित अशा गोष्टी त्या घरामध्ये घडत नाही. आणि मग ते घर प्रभूसाठी एक पसंतीचं घर असं असतं, पसंतीस उतरलेलं असं घर असतं. आणि प्रभू मग नेहमी नेहमी त्या घराला भेटी देतात. आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्ती, आमच्या घरातल्या प्रत्येक वस्तू आणि आमच्या घरातला जो पैसा आहे, त्याच्यावर त्याचं नियंत्रण असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही त्याला प्रथम स्थान देतो, त्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टी त्याच्या हातामध्ये देतो, त्याच्या नियंत्रणाखाली देतो आणि त्याच्या सूचनेप्रमाणे आम्ही सर्व काम करतो. म्हणजे ख्रिस्ती गृह हे प्रभूला प्रथम स्थान असं देणारं असलं पाहिजे. तिसरी गोष्ट आम्हाला या ख्रिस्ती गृहाचं लक्षण बघायला मिळतं, ते म्हणजे ख्रिस्ती गृहात देवाच्या वचनाला प्रथम स्थान असतं. 39व्या वचनामध्ये आम्ही बघतो की मरिया त्याच्या चरणाजवळ बसून त्याचं वचन ऐकतो. आज आमचं जे ख्रिस्ती गृह आहे, आम्ही जे विश्वासणारे लोक आहोत, आमच्या विश्वासणाऱ्या लोकांनी देवाच्या वचनाला आमच्या घरामध्ये स्थान द्यायला, प्रथम स्थान द्यायला पाहिजे. आमच्या घरामध्ये नियमित प्रार्थना चालते का? नियमित शास्त्र वाचन होतं का? जी वेळ आम्ही शास्त्र वाचनासाठी, प्रार्थनेसाठी ठरवून दिलेली आहे, ती वेळ आम्ही प्रभूसाठी द्यायला पाहिजे. आणि त्याद्वारे आम्ही प्रभूचं गौरव केलं पाहिजे. ज्यावेळेस उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 18वा अध्याय आणि त्याच्या 19व्या वचनामध्ये आम्ही येतो, त्यावेळेस देव अब्राहामाविषयी म्हणतो, मी त्याची निवड केली आहे की अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पाश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा. ख्रिस्ती गृहाच्या जे सदस्य आहेत, त्यांचं काम आहे, जे लेकरं आहेत, जी येणारी पिढी आहे, त्यांना देवाबद्दल आज आम्ही आमच्या लेकरांना देवामध्ये वाढवत आहोत. देवाच्या ज्ञानामध्ये, देवाच्या भयामध्ये आणि देवाच्या प्रीतीमध्ये आम्ही त्यांना वाढवतो. ख्रिस्ती गृह आपल्या लेकरांना देवाच्या वचनामध्ये वाढवत असतं. आणि मग देवाच्या दृष्टीने ते जे गृह आहे, एक पसंतीस असं उतरलेलं गृह असतं, ते घर असतं. अनुवादाचं पुस्तक त्याचा 11वा अध्याय आणि त्याचं 18वं आणि 19वं हे 2 वचनं देखील आम्ही बघूया. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, म्हणून तुम्ही माझी ही वचनं आपल्या ध्यानीमध्ये साठवून ती चिन्हा दाखल आपल्या हातास बांधा आणि आपल्या डोळ्याच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावा. तुम्ही आपल्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निसता उठता त्याच दिवशी बोला. आज आमचं ख्रिस्ती गृह असं आहे का? चालता, बोलता, उठता, बसता आम्ही देवाच्या वचनामध्ये आहोत काय? आम्ही आमच्या लेकरांना देवाचं वचन शिकवत आहोत? आणि ज्या वेळेस ज्या कुटुंबामध्ये अशा गोष्टी चालत असतात, त्यावेळेस ते जे कुटुंब आहे, ते कुटुंब देवाच्या पसंतीस उतरलेलं असतं. आमच्या घरामध्ये नियमितपणे देवाच्या वचनाचा आदर झाला. शास्त्र वाचन, प्रार्थना या गोष्टीने
आम्ही देवाला गौरव दिला पाहिजे. आमचे जे लेकर आहेत त्यांना आम्हाला त्याच्यामध्ये वाढवायचं, देवाच्या वचनामध्ये आणि प्रीतीमध्ये आम्हाला त्यांना वाढवायचं. चौथी जे लक्षण आहे ते आम्हाला बघायला मिळतं ते म्हणजे ख्रिस्ती गृहातील सर्व जे कामकाज आहे ते प्रभूच्या प्रीतीमुळे केलं. 40व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो तर त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं, तेव्हा मार्तेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला. मार्था जी काही काम करत होती ते काम प्रभूसाठी करत. प्रभू हा त्या घरातला मुख्य पाहुणा होता आणि जर तो मुख्य पाहुणा आहे तर तो मुख्य पाहुण्याला भोजन देखील, उत्कृष्ट असं भोजन करणं देखील आवश्यक. आणि ती जी काय करत होती ते सर्व प्रभूसाठी करत. ती जरी वचन ऐकायला बसली नाही, ती तिच्या चूक होती, पण ती जे काम करत होती ते काम प्रभूसाठी करत. म्हणजेच प्रभूबद्दल तिला एक आदर होता. प्रभूसाठी, प्रभू आज आपल्या घरातला एक पाहुणा आहे आणि त्याच्यासाठी आपण उत्कृष्ट असं भोजन करावं ही तिची इच्छा होती. आणि म्हणून कलस्यकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 23व्या वचनाकडे जर आम्ही आलो तर त्यामध्ये असं दिलेलं आहे, कलस्य 3:23, आणि जे काही तुम्ही करीता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे. मार्था या ठिकाणी प्रभूसाठी जे काही करत होती ते सर्व ती जीवे भावे. प्रभूवर तिची प्रीती होती म्हणून त्या प्रीती या सर्व गोष्टी करत. 5वी गोष्ट आम्हाला या ठिकाणी बघायला मिळते म्हणजे ख्रिस्ती ग्रहामध्ये प्रभू बरोबर त्याचे प्रियजनांचं पण स्वागत. जे ख्रिस्ती गृह आहे, जे ख्रिस्ती घर आहे, ते प्रभू बरोबर त्याच्या बरोबरचे जे प्रियजन आहे त्यांचं पण ते स्वागत करतात. 38व्या वचनामध्ये आम्हाला हे बघायला मिळतं की मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. त्या ठिकाणी ते हा शब्द आला, तो शब्द नाही आला. तो शब्द जर आला असता तर प्रभू येशू ख्रिस्त एकटा असता, पण त्या ठिकाणी ते हा शब्द, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याचे शिष्य पण. प्रभू येशू ख्रिस्त मार्था मरियाच्या घरी जायचा तर बरोबर तो आपल्या शिष्यांना पण तो घेऊन जायचा. मार्क शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय आणि त्याच्या 11व्या वचनामध्ये पण जर आपण बघितलं तर त्यामध्ये असं दिलेलं आहे, नंतर तो यरुशलेमेत आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभेवर सर्व काही पाहिल्यावर संध्याकाळ झाली म्हणून तो आपल्या 12 शिष्यासह बेथानीस निघून गेला. 12 शिष्यासह बेथानीमध्ये मार्था आणि मरियाच्या घरी तो. मार्था, मरिया, लाजार यांचे जे कुटुंब आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याचे जे प्रियजन आहे, त्याचे जे शिष्य आहे त्यांचं पण ते स्वागत करत असत, त्यांचं पण ते आदर. आज पण प्रभूचे जे प्रियजन आहे त्यांचं पण आम्हाला स्वागत करायचं आहे, त्यांचं पण आम्हाला आदरातिथ्य आम्हाला करायचं आहे. कारण आदरातिथ्य करणं हा एक ख्रिस्ती कुटुंबाचा एक उत्तम गुण आहे आणि तो गुण आम्ही कधीही सोडता कामा नये. ज्या ज्यावेळेस आम्हाला आदरातिथ्य करण्याची संधी मिळेल त्या त्यावेळेस आम्ही देवाचे जे प्रियजन आहे त्यांचं आम्ही आदरातिथ्य करायला. रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि त्याचं 13व्या वचनामध्ये दिलंय की आदरातिथ्य करण्यात तत्पर असं. इब्री 13:2 जर तुम्ही वाचलं त्यात पण असं दिलेलं आहे, आतिथ्य प्रेमाचा विसर पडू देऊ. आणि पेत्र पण त्याच्या पत्रामध्ये 1 पेत्र 4था अध्याय आणि 9व्या वचनामध्ये म्हणतो, कुरकुर न करता एकमेकाचा औचार. आम्ही आदरातिथ्य करण्यामध्ये तत्पर असलं पाहिजे. प्रभू बरोबर प्रभूचे जे लोक आहेत, जे प्रियजन आहेत त्यांचं पण आम्ही आदरातिथ्य केलं. 5वं 6वं आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं ख्रिस्ती गृहाचे लक्षण ते म्हणजे ख्रिस्ती गृहातील सर्वजण तारण पावलेले असतात. त्या ठिकाणी मार्था, मरिया आणि लाजार
या कुटुंबाचं तारण झाले. हे तिघ जण तारण पावलेले. कारण ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या गावामध्ये गेला आणि गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मार्था त्याला म्हणते, जर योहान कृत 11 अध्याय आणि 23 ते 27 जर वचन आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी मार्था त्याला म्हणते, येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. तर मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थाना समय पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जो जिवंत असेल तो प्रत्येक जण माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. वरती काय करत होती? विश्वास ठेवत होती. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे याच्यावर पण तिचा विश्वास. ख्रिस्ती कुटुंबातली जी प्रत्येक व्यक्ती आहे ती तारण पावलेली पाहिजे. आणि 6वी गोष्ट, ख्रिस्ती कुटुंब जे गृह आहे ते सुवार्ता सांगणारा असतो. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने लाजारासाला मेलेल्यातून उठवल्यानंतर बऱ्याच लोकांनी त्यांच्या घराला भेटी दिल्या असतील. आणि भेटी दिल्यानंतर मार्था, मरिया, लाजार यांनी प्रभूची त्यांना सुवार्ता सांगितली असेल की प्रभू येशू ख्रिस्त हा जीवन आणि पुनरुत्थान आहे आणि तो देवाचा पुत्र आहे, तो तारणार आहे. ही जी सुवार्ता आहे त्या प्रत्येक व्यक्तीला, जे घरी लोक त्यांना भेट द्यायला येत असतील त्यांना ते सांगत असतील. असं आमचं ख्रिस्ती गृह आहे, ते गृह असं पाहिजे. आणि अशा लक्षणाने ज्यावेळेस आमचं गृह भरलेलं असतं, आमचं घर भरलेलं असतं, त्यावेळेस त्या घरामध्ये सौंदर्य दिसतं. आणि मग ते घर प्रभूच्या पसंतीसाठी उतरलेलं असं घर असतं. चला आपण प्रभूच्या पसंतीसाठी उतरलेलं असं घर बनवू आणि देवाला ज्या गोष्टी पसंत आहे त्याप्रमाणे आम्ही करण्यास प्रभू आम्हाला सहाय्य आणि कृपा करू.